14 ऑक्टोबर 1956 ला बुद्ध मिळाले, परंतु अजूनही परिस्थिती काय बघा. घरात तुमच्या देवाऱ्यात अबे देवच आहे बसलेले, देवच आहे बसलेले. 33 कोटी देवी देवता आपल्या घरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढून फेकले, परंतु परिस्थिती अजूनही तेच आहे. काय म्हणा, घरात तुमच्या अबे घरात तुमच्या देवाऱ्यात देवच आहे बसलेले, देवच आहे बसलेले, देवच आहे बसलेले. घरात तुमच्या देवाऱ्यात देवच आहे. मामा ये गाना गाने का मोटिव ये है, मकसद ये है, कारण की आपण बौद्ध धम्म परिषद भरवली आहे, बरोबर आहे. 20 आम्ही बौद्ध आहो म्हणून हे मला अजूनही वाटत नाही. का म्हणून, घरात तुझ्या देवाऱ्यात देवच आहे बसलेले, देवच आहे बसलेले, देवच आहे बसलेले. अजून नाही गेले दादा मनामध्ये घुसलेले, मनामध्ये घुसलेले, मनामध्ये घुसलेले. घरात तुमच्या देवाऱ्यात देवच आहे बसलेले, अजून नाही गेले दादा मनामध्ये ते घुसलेले. सागर गोसावी लिहितात, काय लिहितात सागर, शेर सुन ना. सागर गोसावी लिहितात, याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. हा माझा मित्र आहे ना, लहानपणीचे मित्र आम्ही. हा बाबू, आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतात एक कव्वाल असे आहे का, बाबासाहेब भगवान बुद्ध महापुरुषाचे विचार वाटतात, त्याचे बापा तिकडे जाऊन कोण कोणले पुसते, तुला माहित असेल. हा समजणे वाला को इशारा काफी आहे. काय म्हणायचं आहे काय, सागर गोसावी लिहितात की जमिनीवर सरपटणाऱ्या किड्याला तुम्ही देव म्हणता, साप का म्हणत नाही, का म्हणत नाही. हो हो हो. आसारामच्या पाप लिहिलेला रासलीला म्हणता पाप का म्हणत नाही. पाण्या विना मुंगीला साखर घालून मारणारे लोक गाईला माय म्हणतात, तर बैलाला बाप का म्हणत नाही. आणि क्या बात है मेरे भाई के लिए जरा जोरदार तालियां बजा. सागर रोशनी अबे देवाऱ्यात देवच आहे बसलेले, देवच आहे बसलेले, देवच आहे बसलेले. अजून नाही गेले दादा मनामध्ये ते घुसलेले, मनामध्ये ते बसलेले, मनामध्ये ते बसलेले. कार्य विसरला तुम्ही सर्व, कार्य विसरला हिमरायाने, कार्य विसरला हिमरायाने, बिघलेल्या त्या विचाराला. कार्य विसरला हिमरायाने, बिघलेल्या
समाजातील महिला काही काही महिला तुम्हाला सांगतो प्रथम मामा लय खराब परिस्थिती आहे हो. आपण इकडे धम्म परिषद भरवतो ना तिकडे झालं शहरात काही वेगळं चालू आहे. कोणाला लेकरं होत नाही तर झालं दगड पुसतं हे पूजन ते पूजन हा महाराज पाशी जाईन त्या महाराज पाशी जाईन हो बाबा ये बाबा नंगा बाबा. अभि त्याला स्वतःच्या अंगावर कपडे नाही तर तुमचं काय भलं करेल ते. त्याच्या स्वतःच्या अंगावर तर कपडे पाहिजे तेव्हा तुमचं भलं करेल. अरे अरे तुझ्यासाठी मी माझ्या समाजाला बोलणार आहे इतर समाजाला बोलणार नाही. ठेका मी थोडी घेतला मी माझ्या समाजाला सुधरवायचा ठेका घेतला. कारण तुझ्यासाठी मुक्या देवाला मुका देव म्हणजे तुझ्यासाठी मुक्या देवाला नवस बघा महिला करती नवस बघा महिला जात्या विना गव्हाला मैदा कोणी केला. जो पैदा झालाच नाही त्याला पैदा कोण पहिलं का तो शेर ना मामा का और ये जो शेर है तेरा है. सागर गोसावी लिहितात जात्या विना गव्हाला मैदा कोणी केला कोणी केला. जो पैदा झालाच नाही बे त्याला पैदा कोणी केलं. जात्या विना गव्हाला मैदा कोणी केलं. जो पैदा झालाच नाही त्याला पैदा कोणी केलं. जर ही सृष्टी देवाने निर्माण केली असेल सागर तर प्रश्न हा पडतो ना देवाला पैदा कोणी केलं.